नमस्कार. आम्ही करवालो बंधू दोघे आम्ही चुलत भाऊ आहेत, परंतु आमचे वडील आणि आमचे या चुलत भावाचे वडील हे दोघे भाऊ नव्हते, परंतु सख्या भावाप्रमाणे जवळजवळ एकत्र कुटुंबामध्ये आम्ही राहिलेले आहेत. आता आमच्या बाबांचं वय जवळजवळ 90 वर्ष आहे आणि काका देवाघरी गेलेले आहेत. परंतु दोघांनी फार खूप खूप कष्ट केलेले आहेत. त्यांच्या मिसेस पण दोघांच्या त्यांना खांद्याला खांदा देऊन त्यांच्याबरोबर कष्ट करत होते. आणि जसं कुटुंबाचा भार वाढत गेला, कुटुंबाचा पसारा वाढत गेला, तेव्हा 1971 साली आम्ही विभक्त झाले, परंतु एकाच घरात राहत होते. आणि 1981 साली मग काकांनी अलग घर बांधलं, कारण घरामध्ये चुलत भावाचं पण लग्न झालं आणि जागा पण शॉर्ट पडायला लागली. मग त्यांनी अलग घर बांधलं. तो तेवपर्यंत आम्ही एकत्र कुटुंबामध्ये गुण्या गोविंदाने राहत होते. आमचे बाबा आणि आमचे काका हे वसईमध्ये प्रसिद्ध असे शेतकरी होते. दोघांना प्रगतशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळालेला होता. तेव्हा टॉमॅटोमध्ये आणि लसणामध्ये यामध्ये आमच्या बाबाला आणि काकांना तेव्हा पुरस्कार मिळाला होता. मला नाही वाटत वसईच्या तालुक्यामध्ये कोण लसूण पिकवत असेल. हा लसूण फक्त आमचा वडिलोपार्जितपासून ते बियाणं आहे, त्यामध्ये जास्त काय प्रॉफिट मिळत नाही, परंतु ते बियाणं जर सोडलं तर पुन्हा आपल्याला मिळणार नाही, म्हणून आम्ही नाईलाजास्तव ते करत आहेत. परंतु तो लसूण औषधासाठी फार उत्कृष्ट असा आहे. आपल्याला कोलेस्ट्रॉल जर असेल तर त्या लसणाची रोज जर एक पाकळी खाल्ली तर माणसाचं जे कोलेस्ट्रॉलचं लेवल जे असते ती एकदम डाऊन होते. तसंच त्या लसणाला एवढा सुगंध येतो. आपण जो आता लसूण खातात तो चायनीज आहे, त्याला एवढी टेस्ट नाही, परंतु या लसणाला फार मोठी टेस्ट आहे. तसंच आमच्या कुटुंबामध्ये कांद्याचं पीक पण अजूनपर्यंत घेतात, लसूण पण अजूनपर्यंत आम्ही पिकवतात. तेव्हा बाबांच्या काळात आणि काकांच्या काळात कांदा हा भरपूर प्रमाणात पिकवायचा. आणि तेव्हा इकडे आपल्या वसईमध्ये सफेद कांद्याला एवढं डिमांड नव्हतं. तेव्हा तो कांदा डंकन रोड इकडे ट्रक भरून न्यायचा. मग बाबा आणि काका पैसे आणायला गेले का आम्ही त्यांची वाट पाहायची, कारण तिकडनं येताना ते मस्त सुंदर अशी बिस्किटं आणायची, त्यांची आम्ही वाट पाहायची. असं आमचं एकत्र कुटुंब होतं. आमचे वडील आणि काका हे पारंपरिक पद्धतीने शेती करत होते, परंतु आता आम्ही आमच्या शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करतात. आता आम्ही फ्लावर लावतात, ब्रोकोली लावतात, तसंच आता पालेभाज्या पण घेतात. पर्पल कोबी आहे, चुकिनी आणि पडवळी आहे, नाडकी आहे, कोहळ आहे, त्याच्या आणि काळा भोपळा पण आहे. आणि अशी भरपूर अशी शेती करतात. परंतु पूर्वी काका आणि बाबा होते ते पानवेल करायचे, परंतु आता पानवेलसाठी मजुरी मिळत नाही. पानवेल आता खरोखर परवडणारं नाही. पानवेलला आता मार्केट राहिलेलं नाही. त्याप्रमाणे आता ती पानवेल बंद झाली आणि त्याच्या जागी आम्ही सगळ्या यामध्ये केळीची लागवड केलेली आहे. आणि त्या केळीच्या यामध्ये जास्तीत जास्त बनकेळं लावलेलं आहे, कारण बनकेळ्याला लग्नाच्या सीझनमध्ये तसंच आपल्या रमेश माऊलीच्या नव्याण्याच्या वेळेला त्याला भरपूर मागणी असते आणि त्याच्या एका घडाला जवळजवळ 1000 ते 800 रुपये भाव मिळतो. म्हणून आता आम्ही शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करायला प्रयत्न चालू आहे. आता बघूया. तसंच बाबांच्या आणि काकांच्या काळामध्ये गहू पण पिकवलेला आहे आम्ही भरपूर असं, आणि टॉमॅटोची भरपूर शेती करायची. परंतु काका आता 2 वर्ष झाली ते देवाघरी गेले. आमचे बाबा आहे, परंतु ते आता त्यांचं 90 वर्ष वय झाल्याने ते शेतीवर काही येत नाही. परंतु त्यांचा वारसा आम्ही समृद्धपणे आम्ही तिघं भावंड आमच्या खांद्यावर घेऊन आम्ही समर्थपणे पेलत आहे. आता आम्ही जे भावंड शेती करत आहेत, आम्ही आता रिटायर आहेत. आमच्या पण मिसेस, दोघांच्या मिसेस टीचर आहेत, परंतु त्या पण आमच्या खांद्याला खांदा देऊन शेतीमध्ये आमचा सहभाग घेत आहेत. तसंच आमच्या शेतावर बाजार घेण्यासाठी वसईवरून लोक येत आहेत, त्यामुळे आम्हाला पण बरं आहे. काय तर सकाळी लवकर उठून होळी मार्केटला आम्हाला बाजार घेऊन जायला लागत होता, तो आता जायची काय गरज नाही. इकडे जागेवरच बाजार सगळं घ्यायला लोक येतात, त्यामुळे इकडेच संपतो आणि त्यामध्ये आम्हाला 2 पैसे मिळतात. आमच्या शेतावर बाजार घ्यायला जर तुम्ही येणार असतील तर गिरीज तलावाच्या पाठीमागे कोणालाही विचारलं की कडक करवालांची शेती कुठे आहे तर ते तुम्हाला कोणीही सांगतील, कारण आमच्या काकांचं नाव होतं फ्रान्सिस करवालो. त्यांना फ्रान्सिस करवालो नावाने कोणीही ओळखत नव्हतं. कडक करवल सांगितलं का तर तुम्हाला कोणीही इकडे तुम्हाला आमच्या शेतावर पाठवून देतील. अशी आमच्या बाबांची आणि काकांची ख्याती होती. ही आमच्या शेतातली विहीर,
ही विहीर जवळजवळ 100 वर्षापूर्वी आमच्या आजोबांनी बांधलेली आहे आणि या विहिरीला भरपूर असं गोड पाणी आहे आणि या विहिरीचं पाणी आम्ही शेतीसाठी तसेच या आजूबाजूतले आदिवासी बांधव या पाण्याचा पिण्यासाठी वापर करत आहेत. अशी आमची विहीर.